ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहे माझ्या मावशीच्या नवीन स्टुडिओच्या ओपनिंगसाठी. तर आपण आता पोचलो आहे. तर आपण आता आतमध्ये भेटू. तर गाईस आता आपण आतमध्ये एंटर करतोय.
त्यानंतर परिचय पाठ आता जे रक्षण सुद्धा आपण ते परिचय पाठ आपण चढ्या कार्यक्रमामध्ये होतो. मग ते नामकरण विधी असो कार्यक्रम असो किंवा लग्न विधी यांचे हे चिरंजीव खरं म्हणजे नानासाहेब शेट्टे आणि आमच्या पालघरची शिक्षिकाला शेट्टे या आमच्या खारेगावच्या फाउंडर मेंबर आणि त्यांनी एवढी मेहनत घेतली आहे ना. खरं म्हणजे सुरुवातीला आम्हाला घरं पण माहिती होती. आम्ही सगळ्यांची घरं शोधून काढले. कुणाची नाव कांबळे होती, कुणाची नानावरे होती, कुणाची काय काय होती. फक्त बोर्डावरची नावं आम्ही बोर्डावरची नावं वाचायची आणि जयभीम करायचा. प्रतिसाद जयभीमचा आला हा आपला माणूस, प्रतिसाद जयभीमचा आला नसेल तर समजायचं का आपला. असं करून नाना साहेब शेट्टे हे स्वतः चांगल्या पदावर होते, पण त्यांनी कधी असं विचार नाही केला की मी एवढं मोठा करायचं. तर तेही आमच्याबरोबर चांगले फिरलेले आहेत आणि समाजाचं कसलं का काम असेल प्रथम ते यायचे. मग ते दान असो, दानाच्या बाबतीत त्यांनी सर्व हाताने त्यांनी समाजाला दान केलेलं आहे. जी संघटना चालवायला त्यांचा मोठा वाटा होता आणि त्यांचाच आज वाटा त्यांचा मुलगा आणि त्यांची सुनू आहे विजय नाना शेट्टे आणि श्रद्धा विजय शेट्टे या दोघांनी तो वाटा उचललेला आहे. आणि मी बघतोय आज त्यांनी जे नवीन घर पार्किंग नगरला घेतलं होतं त्या नवीन घराचा गृहप्रवेश केला. घर एवढं सुशोभित केलेलं आहे त्यांनी. म्हणजे बघा बाबासाहेबांनी सांगितलंय शिका संघटितद्वारे संघर्ष करा. आमच्या मुलाने शिक्षण घेतलेलं आहे. बाबासाहेबांनी आपल्या घटनेद्वारे शिक्षणाचं दार आपल्याला पूर्वी शिक्षणाचं दार उघडत नव्हतं. बाबासाहेबांनी आपल्या घटनेद्वारे सर्वांना शिक्षणाचं दार उघडं केलेलं आहे आणि आपण आज आपली चांगली मुलं शिकतात. आज बरेचसे आमच्या आता खालेगावमध्ये बघाल तर डॉक्टरांची फौज आहे, इंजिनियर लोकांची फौज आहे, वकिलांची फौज आहे आणि त्याचबरोबर आमच्या आता गवळी सारखे सरन्यायाधीश भारताचे उच्च पदावर आहे. म्हणजे हे जे पद आपण हे करायचं ते बाबासाहेबांच्या कृपेने आणि जो आपण धम्म स्वीकारला आहे बौद्ध धम्म त्याच्यामुळेच आज आपली ही प्रगती होते. आपली प्रगती ही कुठच्या आपल्याला काय म्हणतात आरक्षणमुळे नाही झालं. आरक्षण हे किती 0.3 आपल्याला वाटतं की ते 0.3 त्याच्यात किती मुलं पुढे जाणार पण नाही. बाबासाहेबांनी सांगितलंय की इतर संरक्षण करण्यापेक्षा शिक्षण घ्या. शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते ज्याने प्रश्न केले तो गुरुकुलाशिवाय राहणार आहे म्हणून शिक्षणाला महत्व दिलंय. शिकाल त्या ठिकाणी वाचाल तर वाचाल. आणि बाबासाहेबांनी अगोदर सांगितलेलं आहे की कुठेतरी मोठ्या अधिकाऱ्यांच्या जागा बघा की जेणेकरून आज बघा त्यांच्याकडे अभिमानाने बघतात आमच्या समाजात की तर आज एक चांगले विद्या म्हणजे त्यांनी चांगले शिकलेले आहेत, चांगल्या मोठ्या पदावर आहेत ते आणि त्यांची मेहनत चाललेली आहे पुढे ही प्रगती चाललेली आहे. प्रगती ही उत्तरोत्तर त्यांची होत चाललेली आहे. त्यांनी रूम घेतला आता इथं ऑफिस घेतलंय आणि अशाच प्रकारे त्यांची प्रगती या प्रगती मार्गाचं कारण म्हणजे हेच आहे की त्यांनी आज धम्माचं आज बघा तुम्ही आपण काय लाजतो अरे पण ते लाजले नाही. त्यांनी पूर्ण आपल्या धम्माच्या विधीनुसार इथे विधी घेतल्या. काही आपण म्हणजे त्या विधीनुसार आज इतर नाही तर हा धम्म जवळजवळ 126 राष्ट्रांमध्ये आहे. आज तुम्ही बघा व्हॉट्सअपवर बघा अमेरिका जर्मनी इकडे पण आहेत आणि जपान धम्माकडे वळलेले आहेत आणि हा धम्मा लोकांना चांगला आवडलेला आहे. तर या धम्मामध्ये सगळ्यांना समान देतात. काय इथं स्त्री पुरुषाचा कसल्या प्रकारचा भेदभाव नाही. सगळ्यांनी या सर्वांना समान देण्याचा वाढवणारा हा धम्म आहे. हा धम्म आपण स्वीकारलाय आणि त्याचबरोबर आपण याचा धम्म संस्कार विधी घेतलेला आहे. तरी या धम्म संस्कार विधीनुसार त्यांना आपण मगाशी ज्या आपण गेले मगाशी आपण आशीर्वाद गाथा घेतले तर त्या आशीर्वाद गाथामध्ये काय की बुद्ध धर्म सांगायच्या होती बहुजन समाजाचे या संस्थेतर्फे आणि माझ्या परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अशीच प्रगती उत्तरोत्तर होऊ दे आणि तिथून इथे आला तर आता इथून
म्हणजे पुढे तुमची चांगलीच प्रगती होऊ दे आणि होईल अशी मी शुभेच्छा देऊन माझे दम सोडतो. नमो बुद्धाय. संपलाय तर आपण आता मावशीच्या घरी चाललोय. तर आपण जाताना भेटू मावशीच्या घरी. 5 minutes later. आता घरात पोहोचलोय तर हा ब्लॉग इथंच एंड करू. तर तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन बाजूला जाईल त्याला क्लिक करा. तर बाय गाईस.